विरोधक आक्रमक झालेले आहेत। शिवसेनेकडून आता हे आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे त्या सर्व आमदारांनी इकडे आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। एसपीचं विलंबन करा अशा पद्धतीचे फलक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हिटलरशाही माजवणाऱ्या सातारा एसपीचा निषेध या ठिकाणी केला जातोय अशा पद्धतीचे एक फलक सुद्धा या आमदारांनी शिंदेंच्या घेऊन आलेले आहेत। शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्कीनंतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमदार शिंदे जे आहेत ते सगळे आक्रमक झालेले आहेत। एसपीचा निषेध करण्यासाठी सध्या विधानसभेच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं जातंय। आपण यामध्ये पाहतोय अब्दुल सत्तार, मुकुंद पाटील, शंभूराज देसाई, विजय शिवतारे, त्यानंतर प्रताप सरनाईक सुद्धा आपल्याला दिसत आहेत। गोगावले, गुलाबराव पाटील, प्रकाश सुर्वे, अनेक आमदार सुद्धा शिवसेनेचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती शिवसेनेनं आता आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, सातारा प्रकरणावरून जे आहे तर साताऱ्यामध्ये चक्क महायुतीतले सर्वात मोठे दोन पक्ष असलेले शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना जे आहे ते भाजप ही आमने सामने आली आणि त्यामध्ये एक मोठं आंदोलन झालं। ते मोठा एक गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला आणि त्यानंतर जे आता शंभूराज देसाई त्यांनी असा आरोप लावला होता पोलिसांनी जे आहेत त्यामुळे आपण पाहतो एकंदरीतच सर्व आमदार आता पुन्हा एकदा विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। फेर होतील का, स्वच्छ होतील का, की असाच दादागिरी करून गुंडगिरी करून भारतीय जनता पक्ष निवडणूक लढणार आहे, जिंकणार आहे। आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी सत्तेमध्ये राहावं की नाही, एवढा अवमान सहन करून मार खाऊन, हा त्यांचा आता प्रश्न आहे। जर त्यांना सत्ताच आवश्यक असेल, स्वाभिमान नसेल, तो विकला गेला असेल, तो गहाण ठेवला गेला असेल, तर त्यांनी खुशाल राहावं, मार खात जावं आणि सत्तेची फळं चाखत जावी। सत्तेसाठी सत्तेतली